शेवटी दादांची चर्चा झाली. दादा सातत्याने अनेक लोकांना मार्गदर्शन करत असतात, सूचनाही देत असतात. तशा प्रकारे वेळोवेळी आम्हाला देखील देत असतात. त्या प्रकारे त्यांनी काय सूचना असतील ते दिल्यात. तर मी बोलणार आहे. दादांनी काल त्याच्या बाबतीतलं सगळं दादा स्वतः बोललेले आहेत. एखादी काही घटना घडली, गोरक्षकांना तुम्ही जसं विचारलं, हे दादांची चर्चा करावी लागते. मोठे मोठे स्थानिक देवस्थानचे विषय असतात, त्याच्या बाबतीत आम्हाला चर्चा करावंच लागते. अधिवेशन सुरू झालं असून अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप हे आलेले आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूयात. एकंदरीत भैया, आपण बघितलं की गोरक्षकांवरील हल्ले, गोवंश हत्या यावरती तुम्ही अनेक आवाज उठवला. आता अधिवेशन सुरू झालेले आहे, तर एकंदरीत काही मागणी करणार या संदर्भात? नाही, याच्यामध्ये प्रामुख्याने मागच्या बजेटचं अधिवेशन ज्या वेळेला सुरू होतं, बजेटच्या अधिवेशनामध्ये आम्ही मागणी केली राज्य सरकारकडं. आणि ज्यावेळेला आम्ही सभागृहात बोलत असताना योगायोगानं राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी ताबडतोब त्याच्यावरती खुलासा केला की जो वारंवार जर याच्यावरती गोहत्याचे जर गुन्हे दाखल होत असतील तर त्याच्यावरती कुठेतरी प्रतिबंधक कारवाई झाली पाहिजे. काहीतरी एक चांगला नोकासारखा कायदा असेल, एमपीडी सारखा कायदा असेल लावण्यात यावा. पण अजून तसं फार काही फोर्सफुली किंवा चांगल्या मोठ्या प्रमाणात होताना दिसत नाही राज्यभरामध्ये. तर आमची मागणी या अधिवेशनामध्ये देखील आमचा प्रयत्न आहे की त्याचे मुद्दे उपस्थित करावे आणि कुठेतरी या गोहत्याच्या बाबतीमधला विषय, या गोहत्या करणारे जे लोक आहेत, वारंवार तशा घटना करतात, त्यांना कुठेतरी एक चांगल्या प्रकारचा कायद्याच्या माध्यमातून धडा शिकवण्याची आवश्यकता समाजामध्ये निर्माण झाली. समाजाची मागणी आहे. वारंवार सरकारकडून कायदा केला जातो, आपण मात्र तेवढी प्रभावी अंमलबजावणी होत नाहीये. कुठेतरी प्रशासन कमी पडते किंवा नेमकं काय कारण असू शकतं? निश्चितच आता प्रशासनाच्या निदर्शनामध्ये ते आपल्याला बाब आणून द्यावं लागतील आणि ते निदर्शन आणून देण्याचं काम आमच्या प्रत्येक महाराष्ट्रातील आमचा प्रत्येक गोरक्षक बांधव जो असेल तो करतोय आणि त्या ठिकाणचा पाठपुरावा करण्याचं काम आमच्या संघटना देखील करणार आहेत. भैया, आपल्या राहुरी मतदारसंघातले काही राष्ट्रवादीचे शरद पवार गटातले काही कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी अजित पवार गटामध्ये प्रवेश केलाय. एकंदरीत अजित पवार गटामध्ये प्रवेश वाढतायत. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे, तर काय सांगाल? निश्चित राज्यामध्ये अजितदादांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. तो अगदी विदर्भापासून तर अगदी इथं कोकणापर्यंत अजितदादांना मानणारा मोठा वर्ग आहे आणि त्याच्यातनं आपल्याला तशा प्रकारे लोकांचा प्रवेश देखील होत पाहायला मिळतो. आमदारकीला फार कमी जागा लढायला मिळवल्या राष्ट्रवादीला. जास्त जागा जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढला असता तर आपल्याला अजून अधिकचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडून आलेले पाहायला मिळाले असते. त्यामुळं या जिल्हा परिषद पंचायत समिती असतील, याच्यामध्ये चांगलं मोठं प्रत्येक जिल्ह्यामध्ये राज्यात अजितदादांच्या मागे आपल्याला एक मोठी शक्ती उभारलेली पाहायला मिळाली. अधिवेशन सुरू झालंय, मात्र विरोधकांची मुस्कटदाबी केली जाते असा आरोप केला जातो विरोधकांकडून. नाही, शेवटी ते विरोधक आहे, ते असंच बोलत राहणार आहे. बोलायला काय, ते आता सुरू मीडियामध्ये विरोध बोलतायत, ते आज बोलत नाही पण बाहेरून बोलतात. काल दादांची भेट झाली, एकंदरीत काय चर्चा झाली किंवा आता येणाऱ्या काळामध्ये काय आपली पावले असणार? नाही, शेवटी दादांची चर्चा झाली. दादा सातत्याने अनेक लोकांना मार्गदर्शन करत असतात, सूचनाही देत असतात. तशा प्रकारे वेळोवेळी आम्हाला देखील देत असतात. त्या प्रकारे त्यांनी काय सूचना असतील ते दिल्यात. तर मी बोलणार आहे. दादांनी काल त्याच्या बाबतीतलं सगळं दादा स्वतः बोललेले आहेत. त्यामुळे मी त्याच्यानंतर पुढे दादा बोलल्यानंतर मी काय बोलणं उचित ठरणार नाही. जिथं काही अडीअडचणी असतात, जिथे काही असतात, तर त्या ठिकाणी आपल्याला सहभागी व्हावं लागतं. मात्र दादांनी मागं म्हटलं होतं की चर्चा करून तुमचे जे काही गैरसमज झाले असेल ते सोडवले जातील. नाही, जिथं मोठा विषय असतो, अडचणीचा विषय असतो, तर ते आम्हाला त्यांच्या कानावर घालावंच लागणार की तिथं मोठं काही असं एखादी काही घटना घडती, गोरक्षकांना तुम्ही जसं विचारलं, हे दादांची चर्चा करावी लागते. मोठे मोठे स्थानिक देवस्थानचे विषय असतात, त्याच्या बाबतीत आम्हाला चर्चा करावंच लागते. तर हे होते आमदार संग्राम जगताप. अजितदादांशी चर्चा करून पुढे निर्णय घेतला जाईल असंही यावेळेस आमदार जगतापांनी व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश सोबत मी प्रवीण सुरवसे, लेट्स अप मराठी, मुंबई. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.